हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या SOC क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आज आपण डिस्कस करतोय हाऊ टू स्कोर 90+ मार्क्स इन नवोदय एक्झाम. म्हणजे नवोदयच्या एक्झाममध्ये 90+ मार्क कसे घ्यायचे. आता घेणं फार अवघड आहे का? तर नाही, एकदम सोपं आहे. पण आपल्याला काय करावं लागेल, कशावर फोकस करावं लागेल, ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही अडचण आली तर आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या नवोदयच्या एक्झामसाठी. विद्यार्थी मित्रांनो, नवोदयच्या एक्झाममध्ये ज्यावेळेस तुम्ही स्टँडर्ड 5मध्ये असताना तयारी करता त्यावेळेस लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाटत नाही की याचा कट ऑफ जो आहे तो इतका जास्त जाऊ शकतो. पण हे सत्य आहे. नवोदय एक्झामचा जो काही कट ऑफ असतो, राईट, स्टँडर्ड 6th ॲडमिशनसाठी तो असतो 90+ जात असतो. म्हणजे ओपन असेल तर तो 95+ सुद्धा जातो. म्हणजे तुम्हाला जर नवोदयमध्ये लागायचं असेल तर ऑन ॲन ॲव्हरेज जर आपण बघितलं तर तुम्हाला 90+ मार्क पाहिजेच. बरोबर आहे. एक्झाम किती मार्काची असते तर एक्झाम असते तुमची 100 मार्कची. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, 90 मार्क घ्यायचे असतात आउट ऑफ 100. कसे घेता येईल तुम्हाला, सर खूप अवघड आहे का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 75 जे मार्क आहेत तुम्ही डोळे लावून घेऊ शकता. सर्वसाधारण विद्यार्थीसुद्धा 75 मार्क घेऊ शकतो या नवोदयच्या परीक्षेमध्ये. राहिलेले मार्क आहेत ते कसे कव्हरअप करायचे, राहिलेले जे मार्क आहेत कसे कव्हरअप करायचे आणि कसं तुम्हाला नवोदयमध्ये सिलेक्ट होता येईल तेच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे तुम्हाला सिलेबस माहीत असायला पाहिजे क्लास 6 एंट्रन्स एक्झामचा नवोदयसाठी. तर बघा, एक असतं बघा तुमचं मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बरोबर आहे. नंतर आहे तुमचं अरिथमॅटिक ज्याला आपण अंकगणित म्हणतो. नंतर आहे तुमचं लँग्वेज ज्याला आपण भाषा म्हणतो. आता बघा, मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये तुमचे 40 प्रश्न असतात, बरोबर आहे, आणि तुम्हाला याचे 50 गुण असतात. ठीक आहे, 40 प्रश्न आणि 50 गुण. आणि लँग्वेजमध्ये बघा तुमचे 20 प्रश्न असतात आणि तुम्हाला 25 गुण असतात, बरोबर आहे. आणि बघा, हे दोन टॉपिक इतके सोपे असतात की याच्यामध्ये तुम्ही सर्वसाधारण विद्यार्थीसुद्धा, ठीक आहे, आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. म्हणजे 75 पैकी 75. कसं तर बघा, मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये तुम्हाला 40 प्रश्न असतात आणि हे 40 प्रश्न इतके सोपे असतात तर जर तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्ही इझिली याला सॉल्व करू शकता आणि 50 पैकी 50 गुण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. इतकं सोपं राहतं. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. फक्त इथं लागते तुमची प्रॅक्टिस, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये आणि एकदम सोपं राहतं. सर्वसाधारण विद्यार्थीसुद्धा अभ्यास करून 50 पैकी 50 गुण घेऊ शकतो मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये. याच्यामध्ये काहीच नाही, डायग्राम असतात, ठीक आहे. नंतर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे. नंतर असं तुमची लँग्वेज. लँग्वेजमध्ये काहीच नाही, फक्त तुमचे पॅसेज असतात, उतारे असतात. उतारा वाचायचा आणि त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची, बरोबर आहे. एक उतार्यावर 5 प्रश्न असतात, असे तुम्हाला 4 उतारे दिलेले असतात. 4 उतार्यावर तुमचे 20 प्रश्न, म्हणजे तुम्हाला इथं 25 गुण मिळतात. आणि हे पण इतकं सोपं राहतं, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता रे, 25 पैकी 25 गुण घेऊ शकता. कारण उतारा वाचणं आणि त्याची उत्तरं देणं हे काही फार अवघड नाही, फक्त थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे तुम्ही तर डोळे लावून काय करू शकता रे, 75 पैकी 75 गुण घेऊ शकता या दोन विषयामध्ये, एक मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये आणि लँग्वेजमध्ये. मग राहिले तुमचे 25 गुण. तर 25 गुण तुम्हाला घ्यायचे आहेत तुमच्या अरिथमॅटिकमध्ये, म्हणजे तुमच्या अंकगणितामध्ये. आता अंकगणितामध्ये कसं असतं, सगळ्यात इम्पॉर्टंट हाच टॉपिक आहे, कारण हाच टॉपिक काय करतो, तुम्हाला स्कोअर करायला मदत करतो, तुमचं सिलेक्शन करायला तुम्हाला मदत करतो. ठीक आहे. मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये अँड लँग्वेजमध्ये मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, आउट ऑफ मार्क स्कोअर करतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वच विद्यार्थी स्कोअर करतील, बरोबर आहे. पण आता मेन कन्सेप्ट आहे तो म्हणजे अरिथमॅटिकचा, कारण याच्यामध्ये जर तुम्ही स्कोअर केला तर तुमचं सिलेक्शन झालं आणि याच्यामध्ये तुम्ही वीक पडलात तर तुमचं सिलेक्शन होणार नाही.
त्याच्यामुळे आपल्याला आता मेन फोकस करायचा असतो म्हणजे अरिथमॅटिकवर, म्हणजे तुमच्या अंकगणितावर. आता कसं असतं ते आपण इथं बघूया. अरिथमॅटिकमध्ये मी क्वेश्चन पेपर बघितलेत. त्या क्वेश्चन पेपरमध्ये काही असे टॉपिक आहेत की त्याच्यावर क्वेश्चन असतोच, एक किंवा दोन. असे 12 टॉपिक आहेत. ठीक आहे, या 12 टॉपिकवर तुमचे क्वेश्चन असतात म्हणजे असतात, आणि ते पण सिम्पल असतात. राहिलेले जे क्वेश्चन असतात ते थोडेसे डिफिकल्ट असतात, बट तुमचं जर बेसिक स्ट्रॉंग असेल तर तुम्ही करू शकता. तर बघा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा, मेकिंग अ ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर फ्रॉम गिवन डिजिट. बघा, सगळ्यात सिम्पल टॉपिक आहे आणि याच्यावर तुम्हाला एक किंवा दोन क्वेश्चन असतो. काय असतो रे, तुम्हाला स्मॉलेस्ट किंवा ग्रेटेस्ट नंबर बनवायचा असतो फ्रॉम द गिवन डिजिट. सिम्पल क्वेश्चन, बरोबर. म्हणजे हे तर तुम्हाला, याचे मार्क तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे. ठीक आहे, आणि हे कसं बनवायचं मी तुम्हाला समोरच्या याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगतोच, कसं तुम्हाला बनवायचं, काय करायचं. डोंट वरी अबाउट दॅट, बरोबर आहे, याच्याबद्दल काळजी करू नका. त्यानंतरचा बघा आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो आहे आपला इथं टाइम बेस्ड क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला काय असतं रे, इथं काहीच नाही, सिम्पल अवर अँड मिनिट्स ॲडिशन करायचं राहतो. ठीक आहे, सिम्पल अवर अँड मिनिटचं काय करायचं असते, ॲडिशन करायचं असतं. त्याच्यामुळे हा पण एकदम इझी क्वेश्चन आहे. पर्सेंटेजचे क्वेश्चन असतात, एकदम इझी. त्यानंतर पेरीमीटर, एरिया आणि व्हॉल्यूमवर याच्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारले जातात, राईट. LCM आणि SCF याच्यावर पण तुम्हाला जनरली 2 क्वेश्चन विचारले जातात, 1-2. डिव्हिजिबिलिटी टेस्टवर असतो, त्याच्यामुळे काही फार अवघड नाही आहे, सिम्पलच आहे. देन बघा, डिव्हिजन ऑफ डेसिमल नंबर, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, देन सबट्रॅक्शन अँड देन डिव्हिजन ऑफ डेसिमल नंबर. तर डेसिमल नंबरवर जे काही आपण ऑपरेशन करतो त्याच्यावर एक क्वेश्चन असतो, सिम्पल राहतं. प्रॉफिट अँड लॉसवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. फ्रॅक्शनवर असतो, फ्रॅक्शनची ॲडिशन वगैरे, पण तो थोडासा थेरॉटिकल विचारलेला असतो, राईट. नंतर तुमचा स्पीड, टाईम अँड डिस्टन्स, राईट, याच्यावर क्वेश्चन असतो. बोर्ड मासवर 100% असतो, अँड अँगल्सवर. तर हे असे टॉपिक आहेत की या टॉपिकवर तुमचा 100% क्वेश्चन असतो. म्हणजे 12 टॉपिक आहेत, म्हणजे याच्यावर तुम्हाला 20 क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, अजून एखादा टॉपिक आहे ते आपण याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे. ठीक आहे, हे असे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत की याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो म्हणजे जातो. त्याच्यामुळे याचं जे काही बेसिक आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याचं जे काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत, ट्रिक्स आहेत, फॉर्म्युला आहेत, हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, आणि सगळं आपल्या क्लासेसमध्ये होणार आहे. बस एवढंच, फक्त हे तुम्हाला लक्षात ठेवायचं की याचा फॉर्म्युला कसा असतो आणि क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे याच्यामध्ये जरी तुम्हाला 20 मार्क पडले, बघा तुम्हाला तिकडे 75 मार्क घ्यायचेच आहेत मेंटल ॲबिलिटीमध्ये आणि पॅसेजमध्ये, आणि याच्यामध्ये जरी तुम्हाला 20 पडले, ठीक आहे, तरी तुमचे 95 होतात, बरोबर आहे. 95 म्हणजे तुमचे चान्सेस तिथं आहेत सिलेक्ट होण्याचे, बरोबर आहे. चला, तर असं लक्षात ठेवायचं आहे. मग या टॉपिकवर आपण भर कसा द्यायचा, कोणकोणते टॉपिक असतात, कशा प्रकारे गणित विचारले जातात, सगळ्या गोष्टी आपण आपल्या क्लासमध्ये घेणार आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, नवोदय, शिष्यवृत्ती आणि सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2025साठी आपण ऑनलाईन क्लासेस सुरू केलेले आहेत. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर पटकन आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. याच्यामुळे तुम्हाला मागील 7 वर्षाचे पेपर सोल्युशन, अभ्यासक्रमानुसार सर्व घटकावर व्हिडिओ, प्रत्येक घटकावर टेस्ट, पेपरपर्यंत ऑनलाईन सपोर्ट आणि डेली व्हिडिओ तुम्हाला मिळत राहणार. कोर्स जॉईन करायचं असेल तर पटकन या नंबरवर व्हॉट्सअप करा, कारण 4-5 दिवसामध्ये आपले कोर्सेस सुरू होत आहे. चला थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.